वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे। त्यामुळे धर्मादाय संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन सोलापूर विभागाचे धर्मादाय उप-आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे। आषाढी वारीसाठी यंदा पंढरपूरमध्ये सुमारे 25 ते 30 लाख वारकरी व भाविक दाखल होण्याची अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या निवास, अन्न, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व आरोग्य सेवा व इतर संदर्भातील मूलभूत सुविधांसाठी सर्व धर्मादाय संस्था, सार्वजनिक न्यास, देवस्थाने आणि धर्मादाय रुग्णालयांनी सेवाभावी उपक्रम राबवावेत असे आवाहन सोलापूर विभागाचे धर्मादाय उप-आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे। पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहरातील संस्थांनी महाप्रसाद, विश्रांती केंद्रे, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। तसेच उपलब्ध सभागृहे, इमारती व मोकळ्या जागा वारकऱ्यांच्या निवासासाठी खुल्या कराव्यात। धर्मादाय रुग्णालयांनी पालखी मार्ग आणि पंढरपूर परिसरात तज्ञ डॉक्टरांच्या पथकासह मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे आयोजित करण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले। आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून मानव सेवेची सुवर्ण संधी आहे। वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा या भावनेतून सर्व सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना आणि सार्वजनिक न्यासांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी सूर्यवंशी यांनी केले। प्रशासन आणि समाजातील विविध संस्थांच्या संयुक्त सहभागातून लाखो वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आषाढी वारी म्हणजे आज फक्त भारतातच नाही तर जगातही लोक येतात आणि एखाद्या सामाजिक संस्था स्थापित करण्यासाठी त्याचा उद्देशच हा सामाजिक कार्य करण्यासाठी असतो आणि एक दायित्व आहे आणि बांधिलकी आहे सर्व सामाजिक संस्थांची। आणि अशा संस्था ज्यावेळेस की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी पायी चालत येत असतात, त्यांच्या अनेक वेळेस आपण पाहतो की पंढरपूरसारख्या ठिकाणी किंवा पायी रस्त्यानं जात असताना सुद्धा त्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे होत नसते किंवा नाहीच आहे किंबहुना। तर हे सर्व जबाबदारी लक्षात घेऊन सर्व सामाजिक संस्था आहेत, ट्रस्ट आहेत मोठमोठ्या, यांनी ह्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी स्वतःहून पुढे यावं आणि स्वतःहून या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असंही आवाहन करण्यात येतं। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे धर्मादाय रुग्णालय आहेत। धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी मी आवाहन करतो की या सर्व वारीमधील लोकांना जितक्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक सुविधा देता येतील त्या त्यांनी द्याव्यात।